अरे या भयंकर जंगलामध्ये तू या बाईची एकटी जात काय करू? अरे या भयंकर जंगलामध्ये चौफेर वाटा आहे. अरे कोणती वाट कुणाकडे जाते मला काय माहित. कुठला तरी मार्ग दाखवणार आहे बघा. हे बाई, हे बाई, अरे भयंकर वनामध्ये तुम्ही काय करीत आहात? यांना काय झालंय? का बरं असे पडले आहे? आणि कोण आहे ते? काय सांगू बघा तुला. काय सांगू तुला माझ्या नशिबाची कहाणी. बाई रडू नकोस. फक्त मला तुमचे नाव काय आहे ते कळू द्या आणि तुमच्या गावाला राहतात ते सांगा. सांग सांग बाई. आणि या भयंकर वनामध्ये तुम्ही येण्याचे कारण तरी काय? अरे माझी तर नशीबच कुठले. हा बोल बाय. आता फार मोठे संकट कोसळले आहे. अरे मी आणि माझे पती दोघे देव दर्शनासाठी जायला निघालो होतो. मग काय करू देव हा आमच्यावरच कोपला. दोन मुले आणि एक सुनी सुद्धा आहे. त्या सुनेने आमच्यावर दोघा नवरा बायकोला मारण्याचा प्रयत्न केला होता. काय करू या नशिबामध्ये. अरे तेव्हा हे फार वाईट झाली यांच्याबद्दल. देवदर्शनासाठी जायला जेव्हा निघालो ना हो तेव्हा मध्येच कुठेतरी नाश्ता म्हणून चिवडा आम्ही लावून दिले होते. लागू मध्ये त्या माझ्या कार्ट्या सुनेने झर टाकला होता. काय सांगता बाई? नशीब तोच लाडू माझ्या अगोदर माझ्या मला सोडून गेला. अरे अरे देवा, हे काय ऐकतो आहे रे मी? हा बोल माय. आता या भयंकर जंगलामध्ये मी एकटी बाईची जात आहे ना, तर तू मला काहीतरी मदत कर. मला फार मदत हवे. बघ बघा. हो हो माय. हो मा, मी तुला मदत करायला तयार आहे. माझ्या गावाला सोडून गेली. माझ्या पतीचे प्रेत आहे ना. हा बोल ना, बोल ना. मला मदत करशील. नंतर मला किती दिवसांनी माझ्या गावाला पोहोचवून दे. हो अरे माझे गाव आहे ना. कोणतं गाव आहे बाई? हिरापूर गाव आहे माझे. हिरापूर. बर आई, आई तू चिंता करू नको. मला तुझ्या मुलाप्रमाणे समज. मी आहे मी तुझ्या पाठीशी. तुला मदत करायला तयार. आणि मी तुला तुझ्या गावापर्यंत सुद्धा पोहोचवतो. माझ्या मुलाने. अरे ती मुलगी अनाथ आहे म्हणून आधार देण्यासाठी तिच्यासोबत लग्न केले. पण त्या कार्टीने माझ्या नवऱ्याला जहर देऊन मारले.
झाले ते सर्व विसरून आणि आता आपण समोरच्या मार्गाला लागले पाहिजे. विसरण्यासारखे नाही आहे, पण आता झाले आहे हे आपल्या काही हातात नव्हतं. बघ आई, मला तुझा मुलगा समजून माझ्या साथ मध्ये तू घरी चल. मी तुला काहीच कमी करू देणार नाही आई. करण्यास मला मदत कर. ठीक आहे मा, चल चल, मी तुला मदत करायला तयार आहे. झालं